व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, भोंदू खरात यांच्याप्रमाणेच अनेक भोंदू बाबा गेल्या महिन्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर खटले सुरू झालेले आहेत. अनेकांची चौकशी चालू आहे. अनेक पीडित जे आहेत त्या पीडितांकडून कबुली जबाब घेण्यात येत आहेत. आणि हे भोंदू बाबा देखील वाचण्यासाठी म्हणजे ह्या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत, कृत्या वापरत आहेत. मात्र इथे एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की कोणीही यांचं समर्थन करत नाहीये. आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं की तुम्ही सरळ मार्गाने लोकांची सेवा करा. मात्र काही जण भोळे फाबडेपणाचा फायदा उचलतात आणि स्वतःच्या तुंबड्या भरायला सुरुवात करतात. अशाच लोकांना भोंदू बाबा म्हटलं जातं. बरं, आता या भोंदू बाबांची आपल्याकडे कमतरता आहे का? तर अजिबातच नाही. मात्र एक गोष्ट इथे विचार करण्यासारखी आहे की या भोंदू बाबांच्या जाळ्यामध्ये असा 5-25-100 रुपये देणारा वर्ग कमी हो. म्हणजे गोरगरीब लोक जास्त फसत नाहीत. कोण फसतंय? धनाढ्य, श्रीमंत आणि त्यांची जास्त रांग लागलेली असते या भोंदू बाबांकडे. सुशिक्षित लोक फसायलेत. मग आता यामध्ये चूक कोणाची? या भोंदू बाबांची की फसले जाणाऱ्यांची? हे लोक असा विश्वास ठेवतातच कसा, हा एक चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. मात्र अधोरेखित करण्यासारखं हे आहे की हे जेव्हा पकडले गेले ना भोंदू बाबा, तेव्हा आपल्यापैकी, आपल्या हिंदूंपैकी कोणीही यांचं समर्थन केलेलं नाहीये. आता तुम्ही म्हणाल की हे भोंदू बाबा आणि आपले जे थंबनेल आहे आजच्या व्हिडिओचं, निदा खान, इम्तियाज जलील, देवेंद्र फडणवीस यांचा नेमका काय संबंध आहे? तर यांचा खूप जवळचा संबंध आहे मित्रांनो ह्या घटनांचा. याच घटना आज आपण उलगडून बघणार आहोत की नेमकं काय सुरू आहे, कसं पाठीशी घालण्यात येतं या जिहाद्यांना यांच्या नेत्यांकडून, आणि हे षडयंत्र कसं व्यापक होत चाललेलं आहे. यांना आतून मदत मिळत जाते. तुम्ही लक्षात घ्या, मी वारंवार सांगत आलेलो आहे मित्रांनो की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता, ज्या आपल्या 26 निरपराध हिंदू बांधवांना धर्म विचारून डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या, ते 4 आतंकवादी, ते 4 दहशतवादी पहलगाम मध्ये जे आले ते स्थानिकांच्या सपोर्ट शिवाय येऊ शकले नसते. यावर एक सविस्तर व्हिडिओ देखील आम्ही केलेला आहे की पहलगाम मध्ये आरडीएक्स कुठून पोहोचलं. तर पहलगाम मध्ये आरडीएक्स पोहोचलं, ही माणसं पोहोचली, ही दहशतवादी पोहोचली, हे जिहादी पोहोचले. त्याचं काय कारण आहे की जम्मू काश्मीर आणि एलओसी पीओके यांना जोडणारे जवळपास 23 भुयार सापडलेत आणि त्या मार्गाने ड्रग्सची तस्करी, त्यानंतर आरडीएक्स आणि हे असले जिहादी एंटर करतात भारतात. आता ते सीज करण्यात आलं, लॉक करून टाकलं इथे सगळं. सध्या तिथे आता आपल्या इंडियन आर्मीचे बंकर बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ही घुसखोरी तर थांबली, यांची ही तस्करी तर थांबली. मात्र स्थानिकांचा सपोर्ट अजूनही आहेच ना. स्थानिकांच्या मदतीशिवाय जे होऊ शकतं का, याचं ताजं उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. निदा खानला MIMचे मतीन पटेल या नगरसेवकांनी संभाजीनगरच्या नारेगाव मधल्या कैसर कॉलनीमध्ये एक घर विकत घेऊन त्या घरामध्ये तिला ठेवलेलं होतं, तिला आश्रय दिलेला होता. याच बाबतीमध्ये आता इम्तियाज जलील यांची सखोल चौकशी सुरू झालेली आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, नाशिकच्या DCSचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरमध्ये. या अगोदर देखील छत्रपती संभाजीनगर मधलं जे घाटी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे एक डॉक्टर होता, त्याचंही नाव डॉक्टर मतीन होतं आणि हा सुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. आज तो तुरुंगात आहे. ह्या लिंक्स कशा जोडल्या जात आहेत बघा ना तुम्ही. आता या गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान आलेलं आहे आणि इम्तियाज जलील यांनी जी काही पाठराखण केलेली आहे त्या निदा खानची, ती ऐकून तर तुमचं डोकं चक्रावेल मित्रांनो. दोन्हीही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवाय यावर आपण थोडीशी चर्चा सुद्धा करणार आहोत याच अनुषंगाने की या लिंक्स नेमक्या कशा आहेत आणि कसं पाठीशी घालण्यात येतंय आणि त्यामुळेच या जिहाद्यांना कसा जोर चढत चाललेला आहे. मात्र मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराजांची 14 तारखेला जयंती आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर अन्नदान करायचं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत
त्यांचे हाल होत आहेत, त्यांचे औषध उपचार आपल्याला करायचे आहेत, अन्नदान करायचं आहे त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी. दुष्काळामुळे आपलाच बळीराजा होरपळून निघतोय मित्रांनो. त्याचं कुटुंब उपासमारीनं जगणं हे दुर्दैव आहे. जो जगाला खाऊ घालतो त्याच्यावर अशी वेळ नको 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 देवा. प्रभू श्रीरामा बळ दे रे बाबा. मित्रांनो, अनेक जण या सत्कर्मांमध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत, योगदान देत आहेत. आपण देखील थोडा संवेदनशील मनाने सामाजिक जबाबदारी उचलून माणुसकीचं दर्शन घडवत प्रपंच परिवाराच्या या सत्कार्यामध्ये कर्मामध्ये सहभाग द्यावा, योगदान द्यावं. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. तुमच्या मर्जीने तुमच्या इच्छेने तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या मित्रांनो. आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी आपला परिवार झटतोय, तेव्हा आपलंही काहीतरी कर्तव्य आहे हे समजून पुढे या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मरण करून त्या दिवशी 14 तारखेला आपल्या या अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार, हे MIMचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. MIM पक्ष तोच ज्याचे ते अकबरुद्दीन ओवेसी बोलले होते बघा, 15 मिनिट द्या, 15 मिनिटांमध्ये आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो. ते हे तेच आहेत भडकाऊ भाषण करणारे. इम्तियाज जलील हे सुद्धा भडकाऊ भाषण करण्यामध्ये अग्रेसर आहेतच, आणि कदाचित म्हणूनच ओवेसी बंधूंच्या नजरेमध्ये ते भरले आणि छत्रपती संभाजीनगरचं खासदारकीचं पद त्यांना मिळालं, प्रदेशाध्यक्ष पद त्यांना मिळालं. मात्र याच इम्तियाज जलील यांनी या निदा खानला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात प्रकरण काय आहे तर या निदा खानने तिथली एक TCS मध्ये काम करणारी एक आपली भगिनी होती, आता तिने जॉब सोडलेला आहे. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची, वडिलांना पॅरालिसिस झालेला, शिवाय त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार देखील चालू होते असा ऐकिवात आहे. पण ते आजारी होते आणि परिस्थिती हालाकीची होती हे मात्र सत्य. ती कुठल्याही परिस्थितीमध्ये नोकरी सोडू शकत नव्हती मित्रांनो, आणि अशा परिस्थितीमध्ये या निदा खानने तिच्या या लाचारीचा फायदा उचलला, असं म्हणण्यापेक्षा गैरफायदा उचलला असं म्हणणं जास्त रास्त आहे. तिला बोरखा घालायला शिकवलं, कलमा वाचायला शिकवल्या, हे सगळं जबरदस्ती चालू होतं. बीफ खाऊ घातलं. हे काय चालू होतं सगळं, कशासाठी चालू होतं? पुढे जाऊन या निदा खानने फक्त एकीलाच असं दबावाखाली आणलं का? नाही, अनेकांना. हिने व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा इन्स्टावर त्यांच्या शांतिप्रिय धर्माशी, समाजाशी निगडीत काही लिंक्स फॉरवर्ड करायला सुरुवात केली की बुरखा किती छान आहे, हा धर्म किती सुंदर आहे वगैरे वगैरे, आणि तुम्ही किती नालायक आहात वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे हिंदू धर्म, हिंदुत्व हे सगळं बेकार आहे असं भासवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न केला. धिस इज सिस्टमॅटिकली ब्रेन वॉश. या गोष्टी तिने केल्या. बांगड्या घालू नका, टिकली लावू नका, कानातले घालू नका, ओढणी कशी वापरायची बुरख्याप्रमाणेच, हे सगळं प्रशिक्षण तिकडे सुरू होतं या निदा खान तर्फे. ही निदा खानच या धर्मांतरणाच्या पूर्ण षडयंत्राची मास्टर माइंड. जेव्हा कुणकुण लागली, कारवाई चालू झाली, तेव्हा ही फरार झाली. फरार झाल्यानंतर आवई उठवण्यात आली की ती तिथे नोकरीला नव्हतीच मध्ये. हे प्रकरण घडण्याच्या 2 महिने अगोदरच तिने राजीनामा दिलेला होता. शिवाय ती तिथे HR नव्हती, तर ती तिथे टेलिफोन ऑपरेटर होती. हे मुक्ताफळं उधळलेले कोणी? छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी. आणि जलील यांनी तिची स्पष्ट पाठराखण केलेली आहे. कशी केलेली आहे बघायचंय तुम्हाला? इम्तियाज जलील त्यांच्याच शब्दात काय म्हणतात ऐकून घ्या. एक बड़ी IT कंपनी आप लोग सोशल मीडिया के ऊपर देख रहे होंगे, हमारी बहन निदा खान जो इस कंपनी के अंदर एक टेलीकॉलर बोल के काम करती थी, लेकिन उसको इस तरीके से मीडिया के जरिए ऐसा उसको रूप दिया जा रहा है कि मानो हिंदुस्तान की सबसे बड़ी दहशतगर्द वो है. उस बच्ची को, उसकी वालदा को, उसकी खाला को मैं मिला और मैंने उनसे एक बात कही, सारे के सारे तुम्हारे खिलाफ हो सकते हैं और है तुम्हारे खिलाफ, लेकिन आधी रात को तुम आवाज देना, तुम्हारा ये भाई, तुम्हारा ये बेटा तुम्हारे लिए चट्टान की तरह खड़े रहेगा. इम्तियाज जलील यांचं म्हणणं असं आहे की तिला अडकवण्यात आलेलं आहे.
अरे तिचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये आणि मग मीडिया ट्रायल करून करून तिला दोषी का ठरवण्यात येते, ती निर्दोष आहे, ती माझी बहीण आहे, माझा तिला सपोर्ट आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे मुक्ताफळ जे यांनी उधळले ते तुम्ही बघितलेच. बघा हे लोक आपल्या लोकांना कसं पाठीशी घालतात, कसं संरक्षण देतात. इम्तियाज जलील यांच्याच पक्षाचा MIMचा एक नगरसेवक संभाजीनगरचा मतीन पटेल यानं घर विकत घेऊन तिला तिथे आश्रय दिला. आता तो अटकेत आहे सध्या. आता असं ऐकण्यात आलेलं आहे की या मतीनच्या घरावर बुलडोझर चालणार आहे आणि इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत. इम्तियाज जलील यांची चौकशी होणार आहे. इम्तियाज जलील यांच्याच सांगण्यावरून हे घडलंय का? कारण ज्याप्रमाणे इम्तियाज जलील यांनी उघड या निदा खानची बाजू घेतली, या निदा खानला सपोर्ट दाखवला, ते इम्तियाज जलील असंही म्हणतात की तिचा काय गुन्हा आहे, तिने तर राजीनामा दिलेला होता, वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर हे इम्तियाज जलील एका वकिलाला भेटतात. हा वकील कोण? तर निदा खानची बाजू कोर्टात मांडणारा वकील. अस्खलित मराठीमध्ये बोलतोय हा वकील. आणि या वकिलाचं काय म्हणणं आहे की अशा फॉरवर्डेड लिंक्स शेअर करणं म्हणजे धर्माशी निगडीत, पर्टिक्युलरली धर्माशी व्हॉट्सअपवर पाठवणं, फेसबुकवर पाठवणं, दिस इज व्हेरी कॉमन. कायद्यात असं कुठे लिहिलेलं आहे का की हे असं पाठवणं म्हणजे गुन्हा आहे म्हणून? बरं, इम्तियाज जलील आणि तो जो वकील आहे ज्यानं तिचं वकील पत्र घेतलेलं आहे यांचं म्हणणं असं आहे दोघांचं की हे जे तिनं केलं हे चूक थोडी आहे. तिला स्वातंत्र्य आहे तिच्या धर्माबद्दल इतरांना सांगण्याचं आणि ती सांगते ना की तिनं काहीच केलेलं नाहीये. मग तुम्ही विश्वास का ठेवत नाही आणि तिला असं टॉर्चर का केलं जाते, तिला का अटक करण्यात आलेली आहे? तिचं म्हणणं ऐकून तर घ्या तुम्ही. तिनं असं केलेलं नाही असं ठाम म्हणणं आहे या वकिलाचं आणि इम्तियाज जलीलचं. तर मग आमचंही म्हणणं आहे त्या ज्या पीडित मुली आहेत त्या ज्या सांगत आहेत ते तुम्ही खोटं कसं काय ठरवू शकता? नाही ठरवू शकत तुम्ही. त्या सुद्धा खरं बोलतायत. मग उलट जर आपण मेजॉरिटी बघितली तर निदा खानच्या विरोधात बोलणारे जास्त लोक आहेत. मग आता कोणावर विश्वास ठेवायचा? बरं, आपल्याकडे कायदा असा आहे ना की या बाबतीमध्ये फटाफट निर्णय होत नाही, तारखांवर तारखा चालू. आता तुम्ही विचार करा, TCS प्रकरण घडल्यानंतर निदा खान 2 महिने गायब होती. मतीन पटेलनं नारेगावमध्ये जे घर विकत घेतलं होतं ते 2.5 महिन्यांपूर्वी घेतलेलं होतं. हे घर अशाच कारवायांसाठी, अशाच कृत्य करण्यासाठी, असाच जिहाद पसरवण्यासाठी घेतलं गेलं नसावं हे कशावरून? मतीन पटेल कुठला नगरसेवक आहे? घर कुठं विकत घेतलंय त्यानं? बरं ठीक आहे, कुठेही घर विकत घेतलेलं असो, त्या घराचं एक ना तुम्हाला गंमत सांगतो मी. त्या घराच्या समोर जे रहिवाशी राहतात ना त्या रहिवाशांचं म्हणणं असं आहे की विकत घेतल्यापासून या घराचे दरवाजे सतत बंद असतात. दिवसातून फक्त 1 किंवा 2 माणसं तिथे येतात. काही क्षणांसाठी दरवाजा उघडला जातो, ती माणसं आत जातात, त्यांच्या हातात सामान असतं, बॅग असतात आणि काही क्षणातच ते तिथून निघून जातात. हे सगळं काय? हे सगळं संशयास्पद आहे, सस्पिशियस आहे सगळं काही. ज्याप्रमाणे निदा खानला लपवलं गेलं तिकडे मतीन पटेलच्या त्या घरामध्ये नारेगावमध्ये कैसर कॉलनी, त्याचप्रमाणे इतरही असे अनेक जिहादी यांनी पोहोचले असावेत. शंका घ्यायला वाव आहे ना मित्रांनो. एक प्रकरण आलंय ना समोर, ज्याप्रमाणे हे निदा खानची पाठाकण करत आहेत, म्हणत आहेत की निदा खाननं काहीच केलेलं नाहीये, ती निर्दोष आहे. तर मतीन पटेलनं जे कृत्य केलेलं आहे, जो या जिहाद यांना सपोर्ट केलेला आहे, त्यावरून अशाही शंका निर्माण होऊ शकतात ना की या लोकांनी आणखी असे काहीतरी सेफ हाऊस बनवले असतील लग्नासाठी या लोकांच्या, तिथून ह्या कारवाया धडकपणे सुरू असतील. शक्यता नाकारता येत नाही. आणि यावरच आता आपलं राज्याचं गृह मंत्रालय बारकाईनं नजर ठेवून आहे आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस जे आपले गृहमंत्री देखील आहे त्यांनी खूप कडक निर्देश दिलेले आहेत. एक 20-30 सेकंदामध्ये बघून घ्या देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय म्हणणं आहे. हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता. त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल. अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का? कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का? त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय? सगळं शोधलं. देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्ट आदेश दिलेले आहेत डिपार्टमेंटला की या प्रकरणातले सगळे पाळमुळं खोदून काढा, मतीन पटेलला आत घ्या, त्याची सखोल चौकशी करा आणि मतीन पटेल याच्या मागे आणखी किती चेहरे लपलेले आहेत ते सुद्धा शोधून काढा. आणि म्हणूनच इम्तियाज जलील यांच्या घरी डिपार्टमेंट पोहोचलं.
चौकशी चालू झालेली आहे इम्तियाज जलील याची, मात्र चोराच्या उलट्या बोंबा देखील सुरू झालेल्या आहेत. आता हे लोक व्हिक्टिम कार्ड खेळणार मित्रांनो, आता हे लोक व्हिक्टिम कार्ड खेळणार. इतके दिवस हे सपोर्ट करत आले निदा खानला. निदा खान दोषी आहे हे आता सिद्ध होणार आहे कोर्टामध्ये. यांनी कितीही प्रयत्न केला लपण्या छापण्याचा, तरी डिपार्टमेंटकडे पुरावे आहेत या गोष्टीचे. आणि आता हे व्हिक्टिम कार्ड खेळणार की बघा बघा बघा, आम्ही शांतिप्रिय समाजाचे आहोत म्हणून आम्हाला मुद्दाम म्हणून टार्गेट केलं जात आहे. मात्र मुद्दाम टार्गेट केलं जात नाही. मुद्दाम टार्गेट तर तुम्ही करत आहात हिंदू मुलींना. त्यांच्या लाचारीचा फायदा घेतला जातो, त्यांना फसवण्यात येतं, ब्लॅकमेल करण्यात येतं, त्यांचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज प्रसारित करण्यात येतात, बदनाम केलं जातं, त्यांना ब्लॅकमेलिंग होत आहे. परतवाडा प्रकरण नेमकं काय आहे आणि हे सगळं होत आहे कुठून? आता तुम्हाला कळलं का की या व्हिडिओची सुरुवात अशी का केली गेली होती ती, की हिंदू खरात म्हणा किंवा तो मनोहर मामा यांना कोणी सपोर्ट नाही केला हो आपल्या समाजातून. आपल्या हिंदूंनी सरळ सरळ सांगितलं हे दोषी आहेत ना, यांना शिक्षा झाली पाहिजे. हे लोक बोलतायत का? हे बोलतायत का? परतवाड्यावर इम्तियाज जलील काही बोलला का? नाही बोलला. मुंबईमध्ये एक प्रकरण घडलं सेम असंच, त्यावर काही बोलला नाही. शिर्डी नाशिकमध्ये हाच प्रकार घडला. एका मुलाला जबरदस्ती ते बीफ खाऊ घालण्यात आलं होतं. आज ते पोरगं फरार आहे. त्यावर जलील काही बोलले का? नाही. मतीन पटेल काही बोलले? नाही. यांचे कोणी सो कॉल्ड नेते काही बोलले? कोणी मुल्ला मौलवी मौलाना कोणी समोर येऊन निषेध नोंदवला का या गोष्टीचा? एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथे मित्रांनो, की शांतिप्रिय समाजाबद्दल असं म्हटलं जातं की सगळेच जण तसे नाही आहेत, यांच्यात पण चांगले लोक आहेत. अरे मग हे जे चांगले लोक आहेत ते अशा वाईट प्रवृत्तींचा निषेध तरी व्यक्त करावा ना या लोकांनी. ते सुद्धा करत नाही ते लोक. मग यातून काय समाजानं बोध घ्यावा? त्यात परत मनोज जरांगेंसारखे लोक या इम्तियाज जलीलला सपोर्ट करायला निघालेले. आता या इम्तियाज जलील बद्दल लिहून देतो मी तुम्हाला. इम्तियाज जलीलची चौकशी होऊन जर त्याला परत PCR जर मिळाला ना, तुम्ही 100% सांगतो तुम्हाला मनोज जरांगे यामध्ये उडी मारणार. आपलेच लोक हे असे ज्यांना सेक्युलरिझमचा खेळा चावलेला आहे वाईट पद्धतीने. प्रकरण वाढणार आहे मित्रांनो. यामध्ये खूप मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे आणि याची पाळमुळं खूप खोलवर बुजलेली आहेत. तेव्हा आता फक्त एवढंच बघायचं आहे की जलील काय स्टेटमेंट देतात. इकडे तिला तर सुविधा देण्यात आल्या. तर यांचं म्हणणं असं आहे की ती गरोदर आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय मित्रांनो, नीट काळजीपूर्वक ऐका. यांचं म्हणणं असं आहे की निदा खान ही गरोदर आहे आणि म्हणून तिला सवलत देण्यात यावी. का ग बाई, तू गरोदर असताना धर्मांतरण करत होती, हिंदू मुलींवर दबाव आणत होती, हा तेव्हा तुला आठवलं नाही का तू गरोदर आहे सोडून तुझी गर्भधारणा झालेली आहे म्हणून? मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये, रुचींमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादी महिला गर्भवती होते, स्त्री गर्भवती होते, तेव्हा तिने देवाचं स्मरण करावं, भगवद्गीता वाचावी, रामायण ऐकावं, प्रवचनं ऐकावी, जेणेकरून तिच्या गर्भावर, त्या होणाऱ्या बाळावर चांगले संस्कार होतील. निदा खान पण गर्भवती आहे. काय संस्कार दिले? धर्मांतरणाचे. त्या गर्भातल्या त्या कोमल जीवाने, कारण त्या सुद्धा जगातही आलेले नाहीये, मात्र आत्ताच काय संस्कार झाले त्याच्यावर? जिहादी. हा फरक आहे. हा फरक आहे शांतिप्रियांमध्ये आणि हिंदूंमध्ये. अनेक जण म्हणतात ना, हे डोक्याला टिळा लावून एवढं हिंदू 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 का करतात, त्याचं हे कारण आहे. आम्ही स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाही मित्रांनो. आमची इच्छा पण नाहीये हे असलं काही करण्याची. पण आपल्यातले जे सेक्युलर किडे आहेत, वळवळ करणारे, त्यांची अक्कल, त्यांच्यापैकी एखाद्याची जरी अक्कल ठिकाणावर आली तरी हे व्हिडिओ सार्थकी लागले असं आम्ही समजून घेऊ. हे जिहादी प्रकरणं फार वाढायला लागलेले आहेत मित्रांनो. यांना आपणही आळा घालू शकतो. प्रत्येक वेळी सरकारवर आणि पोलिसांवर खापर फोडून काही होणार नाही. आपल्या मुला मुलींना चांगले संस्कार देणं हे आपलंच कर्तव्य आहे. वाईट काय चांगलं काय हे आपण त्यांना समजवलं पाहिजे, प्रेमानं समजवलं पाहिजे. अनेकदा असं होतं घरून प्रेम मिळालेले ना की ही तरुणाई भरकटत जाते. असं होऊ देऊ नका. मुलांना सांभाळा, त्यांना समजवा योग्य काय अयोग्य काय याची त्यांना जाणीव करून द्या, तरच पुढचं काहीतरी भविष्य सुखकर असेल. नाहीतर असे प्रकरण वारंवार होत राहतील. ही काळ्या दगडावरची भेग आहे मित्रांनो. आता काय करायचं आणि काय नाही आपल्या हिंदूंच्याच हातात आहे. निदा खान तर या प्रकरणातून आता सुटत नाही. फक्त एवढंच बघायचंय की आणखी किती मोठे मासे गळाला लागणार आहेत.
मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा, कारण तुमच्या कमेंटचा नेहमीच प्रपंच परिवार आदरच करत आलेला आहे. जाता जाता परत एकदा हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो, येत्या 14 तारखेला छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण तिथे संभाजीनगरमध्ये महाराजांचा जो भव्य पुतळा आहे तिथे अन्नदानाची योजना केलेली आहे. कार्यक्रम करतोय आपण, आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी आहे हे. तेव्हा कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी सुद्धा आपण औषध उपचार करणार आहोत. त्या दिवशी त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांसाठी अन्नदान आणि जगाला पोचणाऱ्या आपल्या बळीराजाला त्याच्या लेकरांच्या पोटात 2 घास सुखाचे जावे म्हणून सामान पोहोचवणार आहोत, किराणा सामान, गेल्या वेळेत जसं पोहोचवलं तसं. तेव्हा मित्रांनो, या प्रभू रामाच्या नावानं आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी जो सेवा संकल्प आपण सुरू केला आपल्या परिवाराच्या माध्यमातून, त्याला बळकटी द्या. आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. मित्रांनो, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, केवळ 2-3 दिवस उरलेले आहेत आपल्याकडे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.